नमो सद्गुरु तुकिया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारी येली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षले निर्जीव कागदाशी. श्री संत निळोबारायकृत आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सार्थ वर्णन या त्यांच्या रचित काव्यातून त्यांनी केलं. आज आपण एका विशेष महत्वाच्या निवेदनावर चर्चा करणार आहोत. संत भूमी संरक्षण समिती आणि अखिल भारतीय मराठा महासंघ आध्यात्मिक आघाडीच्या वतीने संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांची जी साधना भूमी आहे, श्री क्षेत्र देहू येथील भामचंद्र भंडारा डोंगर या साधना भूमीचा विकास या गोंडस नावाखाली विध्वंस सुरू केलेला आहे. आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला मानणारी माणसं आहोत, वारकरी आहोत. छत्रपतींना जे स्वराज्य निर्माण केलं, त्यांना समर्थ साथ दिली, त्या मावळ्यांच्या यशोगाथेला कथा कीर्तनातून हा विषय प्रतिपादन करणारे सर्व आपण वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. जगद्गुरु तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु. तेव्हा आमच्या छत्रपतीची साधना भूमीचा विध्वंस होत आहे, त्याला सुरुंग लावला जात आहे आणि आता हा आमचा सांस्कृतिक ठेवाच नष्ट होतो की काय, यापर्यंत आमच्या या सर्व मंडळींची हालचाल सुरू आहे. तेव्हा आमच्या सगळ्या वारकऱ्यांचं, फडकऱ्यांचं, देहो संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं ही साधना भूमी वाचवण्याचं परम कर्तव्य ठरतं. म्हणून परवा भामचंद्राच्या पायथ्याला भामचंद्र मुक्ती लढा परिषद संपन्न झाली. या परिषदेला या चळवळीचे प्रणेते पूजनीय तुकिया भक्त मधुसूदन पाटील महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी सेवा संस्थेचे रंगनाथ महाराज सोंडेकरांचं काम अतिशय तोलामोलाचं आहे. तसेच संत भूमी संरक्षण समितीच्या माधवीताई माने यांनी मधल्या काळात पूर्ण महाराष्ट्राचा किंबहुना काही अंशी दौरा करून जनजागृती केली. 10 मार्चला आपण आझाद मैदान मुंबई येथे त्यांच्याच कर्तृत्वातून, नेतृत्वातून संत भूमी संरक्षण समितीची हाक दिली. या सर्वांच्या कार्याचं जर शिवावलोकन केलं तर आपल्याला एवढंच म्हणावं लागेल, काय द्यावे त्याशी व्हाई उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. या चळवळीतल्या लोकांच्या कार्यांचं शिवावलोकन केले तर अनेक नावे येतील. आपले साखरचंद महाराज, नांदेडचे चैतन्य महाराज आदी करून या सर्वांनाच च्या चरणी नतमस्तक होतो. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, थोर विचारवंत प्राध्यापक नामदेवरावजी जाधव, संयुक्त सरचिटणीस न्यायमूर्ती राजेश घाणेकरजी, आमच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रवक्ते श्रीराम महाराज शेळके, संधी अधिकारी डॉक्टर अशोक कोहले आणि मुंबईतून परिसरातून वारकरी या परिषदेला उपस्थित होते आणि निर्णय केला की भामचंद्र मुक्ती लढ्याची जनजागृती आपण पालखी सोहळ्याच्या मार्गक्रमणातून करावी. म्हणून आमच्या राष्ट्रीय अध्यक्षानं
सर्व संस्था, सर्व पालख्यांचे प्रमुख, दिंडी सोहळ्याचे प्रमुख यांना कळकळीची विनंती केली की आपण जर छत्रपतींच्या स्वराज्याला मानणारे वारकरी असू, आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा पंचम वेद याला मानणारे असू, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीला मानणारे असू, ही आमची ग्रंथ संपदा श्रेष्ठ आहे. म्हणून या परंपरेचे पाईक म्हणून साधना भूमी वाचवण्यासाठी आपल्या सर्वांचं कर्तव्य ठरतं. ही वारकरी संप्रदायाची फड परंपरा अत्यंत तोलामोलाची आहे. नवे नवे वारकरी संप्रदायाला वैभव निर्माण करून देणारी आमच्या वारकऱ्यांची फड परंपरा आहे. यामध्ये देहूकरांचा फड असेल, वास्कर महाराजांचा प्रदीर्घ अशी त्यांची परंपरा आहे. पूजनीय बोधले महाराजांची परंपरा असेल, या सर्व परंपरेने आमच्या वारकरी संप्रदायाला वैभव प्राप्त करून दिलं. वारकरी संप्रदायाला अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचंही तितकंच तोलामोलाचं योगदान आहे. त्यामुळे या सर्वांना आम्ही कळकळीची विनंती करतो की आपण साधना भूमीसाठी जनजागृती करावी. या चळवळीचे प्रणेते पूजनीय मधुसूदन पाटील महाराजांनी या जनजागृतीसाठी अविश्रांत परिश्रम घेतले. भामचंद्र संवाद यात्रा असेल, त्यांची अनेक ग्रंथ संपदा आहे. तुकोबा संत भूमीच्या रणांगणात यातूनही त्यांनी भामचंद्र मुक्ती लढ्यावर प्रकाश टाकलेला आहे. जगद्गुरु तुकोबांचा साक्षात्कार तपोभूमीतून उपवृक्षानुभूती ग्रंथ असेल, ही त्यांची ग्रंथ संपदा आपल्याला काय सांगते. भामचंद्र अक्षर साकी दर्पण हा ग्रंथ आहे. आम्ही सर्वांच्या पर्यंत या ग्रंथाची कॉपी म्हणा, प्रत म्हणा, सर्वांना दिलेली आहे. आपण या ग्रंथाचं अवलोकन करा. महाराजांनी या ग्रंथातून भामचंद्र मुक्ती लढा, वारकरी संप्रदायाचा खरा धर्म आणि यापुढेही विदर्भ रत्न गुलाबराव महाराजांनी वारकरी संप्रदायाची अत्यंत छान व्याख्या केली. एक दिवस वारकरी संप्रदाय विश्व संप्रदाय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पूजनीय प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांचा प्रत्यय येण्यासाठी वारकरी संप्रदायातील प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपला संप्रदाय जपला पाहिजे. आपली साधना भूमी, तपोभूमी ही जपली पाहिजे, ती संरक्षित केली पाहिजे. या लढ्याचा पहिला टप्पा म्हणून आपण सर्व सन्माननीय आमदार, सर्व सन्माननीय विधान परिषद सदस्य यांना पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना हा प्रश्न लक्षवेध करावा सभागृहामध्ये आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या साधना भूमीला न्याय द्यावा अशी कळकळीची विनंती केली आहे. या लढ्यामध्ये अनेक महाराजांनी सक्रिय सहभाग घेतला. आमचे यशवंत फले महाराज असतील, मुबारक भाई शेख असतील, आमच्या पुणे विभागीय मराठा महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष कुंभार गुरुजीचे, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंडित महाराज क्षीरसागर असतील, यांनी कथा कीर्तनातून वारकरी प्रवृत्त कसे होतील या लढ्यासाठी यासाठी प्रबोधन केलेलं आहे. छत्रपतींना आम्ही वंदन करून या लढ्याची आपण सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून आम्ही आता संघटित झालेलो आहोत. प्रत्येक आमच्या मतदारसंघातील आमदारांनी, विधान परिषद सदस्यांनी या सभागृहात मुंबईच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडून 2011ची जी अधिसूचना होती की भामचंद्रगड हा
छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे गड किल्ले सुरक्षित आहेत, तेथे कुठेही अतिक्रमण होता कामा नये, तोच नियम जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तिन्ही डोंगराला लागू आहे, अशी 2011 ची अधिसूचना सांगते. तेव्हा आपण आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यासाठी मार्गक्रमण करणार आहोत. तेव्हा या सर्व दिंडी चालकांना, मालकांना, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या संत श्रेष्ठ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना, विदर्भातून आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी येत आहे, ते त्या पालखी सोहळ्याचे प्रमुख आमचे हरिभक्त परायण पूजनीय हरणे महाराजांना, पैठणहून योगीराज महाराज ही नाथवंशज मार्गक्रमण करणार आहेत. आपेगावहून आमचे ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर यांचा पालखी सोहळा मार्गक्रमण करत आहेत. नारायणगड ही आमची धाकटी पंढरी, त्यांचाही हा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत आहे. या सर्व पालखी सोहळ्याच्या प्रमुखांनी, फडकर यांनी, दिंडीकर यांनी भामचंद्र जनजागृती ही केलीच पाहिजे, अशी कळकळीची विनंती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने संत भूमी संरक्षण समितीचे प्रणेते पूजनीय मधुसूदन महाराज पाटील यांच्या वतीने करून आपण आपली साधना भूमी मुक्त करूया, असा आपण संकल्प करूया. आणि पुढच्या पिढीला आम्ही ही साधना भूमी, येथे जगद्गुरु तुकाराम महाराजाला साक्षात्कार झाला, हा आदर्श ठेवा, हा सांस्कृतिक ठेवा, हा ऐतिहासिक ठेवा, सुरक्षित ठेवण्याचे भाग्य किंबहुना त्याचे शिल्पकार होण्याचे भाग्य आपल्याला मिळो, एवढीच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी.